गुरुचरित्र पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे। या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे अधिव्याधी आजार यांच्या वाचनाने नष्ट होते। याने मनुष्य दुःखमुक्त होत असतो। घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसे होते आणि आनंद, चैतन्य, प्रसन्नता निर्माण होत असते। गुरुचरित्र पारायण करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव आहे आणि मी थोडाफार तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा अनुभव आणि मी पूजा कशा प्रकारे मांडलेली आहे आणि पारायण काळामध्ये काय खावे, काय खाऊ नये, उपवास करावा की न करावा, सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर बघा, मी केंद्रामध्ये आलेली आहे। तर आपल्याला आदल्या दिवशी जाऊन केंद्रामध्ये स्वामींना प्रार्थना करायची असते आणि आपली जी काही मनातील इच्छा आहे ती बोलायची असते। त्याकरिता एक नारळ, खडीसाखर, गुलाबाचे फूल आणि अगरबत्ती अशा प्रकारे घेऊन आपल्याला केंद्रामध्ये जायचं असतं। तर मी इथे केंद्रामध्ये आलेली आहे। गुरुचरित्र पारायण आपल्याला वाचण्याच्या आदल्या दिवशी एक गाय व 4 कुत्र्यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य आपल्याला खाऊ घालायचा असतो आणि त्यानंतरच आपल्याला दुसऱ्या दिवसापासून आपल्या या ग्रंथ वाचनाला सुरुवात करायची असते। पारायण सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ज्यावेळेस मी केंद्रामध्ये आली तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बऱ्याच महिलांनी, भाविकांनी या ठिकाणी येऊन आपापले चौरंग ठेवलेले आहेत। कारण बरेचसे जण केंद्रामध्ये जाऊन पारायण पूर्ण करत असतात। तर मी घरीच करणार आहे। तर गुरुचरित्र पारायणामध्ये आपण हे खायचं की हे खाऊ नये असे बरेचसे प्रश्न आपल्याला पडलेले असतात आणि ही भाजी खावी का ती भाजी खाऊ नये। आम्ही ऑफिसला जात असतो तर आमच्या घरामध्ये बरेचसे जण आहेत, आम्हाला हा स्वयंपाक करावा लागतो। तर मग आम्ही पारायण कसे करायचे, आम्हाला सूतक आहे, सूतक असल्यावर आपण पारायण कसं करायचं आणि मासिक धर्म आला तर आपण कशा प्रकारे करायचा असतो किंवा उपवास करून करायचा की खाऊन पिऊन करायचा, असे बरेचसे प्रश्न आपल्याला पडलेले असतात ना। तर माझ्या ऐकण्यातीलच काही माहिती आहे, मी तुमच्यासोबत ती शेअर करणार आहे। तर सर्वात पहिला प्रश्न, मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे। तर यातच आपण समजून जायचं की महाराजांची कृपा आपल्यावर झालेली आहे, म्हणजे गुरुचरित्र पारायण करण्याचा विचार जरी आपण केला तरीही आपण भाग्यवान आहोत असं समजायचं। जो व्यक्ती गुरुचरित्र पारायण करतो एक वेळा तरी, त्याचा एवढा भाग्यवान व्यक्ती दुसरी कोणीच असू शकत नाही। गुरुचरित्रामधील शब्द न शब्द सुवर्ण अक्षरा समान आहे आणि त्या गुरुचरित्र पारायणातील तो एक एक शब्द आपल्याला महाराजांच्या जवळ घेऊन जात असतो। आपण महाराजांना पूर्णपणे शरण जातो। जे काही आहे ते महाराज बघूनच घेतील आणि तेच बघतील एवढा विश्वास आपण त्यांच्यावर श्रद्धापूर्वक जर आपण ठेवला तर गुरुचरित्र पारायण करण्याचा प्रयत्न जरी केला आपण आणि पूर्ण ठामपणे मनापासून गुरुचरित्र पारायण करण्याचं आपण ठरवलं तर आपल्याला कोणतेच नियम अवघड वाटणार नाही। तर कोणत्याही आपण गुरूंची सेवा करा, तुम्ही काय खाता, तुम्ही काय खात नाही, तुम्ही त्यांना किती किलो फुलं अर्पण करता, तुम्ही कोणते वस्त्र घालता किंवा तुम्ही किती मोठी पूजा मांडणी करत असता, याच्याशी त्यांना कोणत्याही प्रकारचं घेणं देणं नसतं। कोणत्याही देवांना काय आहे, भक्तीचे ते भुकेले आहेत, भाव महत्त्वाचा आहे। तुम्ही जर सर्व प्रकारचे नियम, सोहळा खाऊन पिऊन पारायण करत असाल आणि लोकांबद्दल वाईट विचार करत असाल किंवा बोलत असाल तर त्यांचा काहीच फायदा तुम्हाला होणार नाही। पारायण करताना एखादा नियम नाही पाळला तरी चालेल, परंतु तुम्ही श्रद्धेने महाराजांची सेवा करा, महाराजांना शरण जा, तर 100% महाराजांना तुमच्या हाकेला प्रतिसाद द्यावाच लागेल। तर आपण जास्त विचार न करता जर पारायण म्हणजे महाराजांच्या सानिध्यात आपण जात आहोत, महाराजांना मनापासून हाक मारतो, तर तेवढ्याच याच्याने महाराज आपल्या या हाकेला प्रतिसाद देत असतात। खरं तर आपण भीतीनेच कोणतेच पारायण करू नये, आपण आपल्या मनापासूनच खरं श्रद्धेने करायचे असते। महाराजांची जी आपण मांडणी करतो पूजेची, अगदी साधी आणि सिंपल करायची असते। खूप त्या मांडणीला आपण काही करायचं नसतं। तर तुम्ही बघू शकता मी महाराजांचा फोटो ठेवलेला आहे
आणि कलशाची स्थापना केलेली आहे आणि विड्याचं पान ठेवलेलं आहे आणि एक दिवा इथे प्रज्वलित करून घेतलेला आहे। तर तो दिवा दिवसभर आपण ठेवला तरी चालतो, तर सायंकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस तो तेवत राहिला पाहिजे याची काळजी घ्यावी। ज्यावेळेस आपण पारायण करत असतो त्यावेळेस दिवा विझू नये याची सुद्धा काळजी घ्यायची असते। तर महाराजांना आपण गुलाबाचे फुलं अर्पण करत असतो आणि विष्णू सहस्रनामाचं पठण करण्यासाठी आपण तो ग्रंथ ठेवलेला आहे आणि इथे नित्यसेवेचा आहे आणि गुरुचरित्र पारायण। तर अशा प्रकारे पहिल्या दिवशी मी इथे मांडणी करून घेतली होती। तर त्या ग्रंथांची सगळ्यांची पूजा विधीसुद्धा करून घेतलेली आहे आणि ज्यावेळेस आपण ग्रंथ वाचन करतो ना त्यावेळेस सुद्धा आपल्याला एक फूल अर्पण करायचं असतं, थोडे अक्षता व्हायच्या आणि नमस्कार करून मग आपण पोथी वाचायला सुरुवात करायची असते। कोणतीही पोथी असो वाचन असो करत असताना मनोभावे जर केलं ना तर सगळं काही शक्य होत असतं। तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गुरुचरित्र पारायणाच्या ग्रंथामध्ये सुरुवातीपासून आपल्याला जे काही दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण सर्व काही वाचन करूनच मग ग्रंथ वाचनाला सुरुवात करत असतो आणि किती अध्याय वाचायचे किती कुठपर्यंत वाचायचे हे प्रत्येक दिवसाचं दिलेलं आहे, त्याप्रमाणे आपण ग्रंथ वाचन करायचं असतं। प्रत्येकाला वेळ कमी जास्त लागू शकतो कारण प्रत्येकाचा स्पीड आणि वाचण्याची कला वेगवेगळ्या प्रकारामध्ये असते आणि आपण त्यानुसारच ते वाचन करत असतो। तर खरंच स्वामींची अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही। ज्यावेळेस आपण ग्रंथ वाचन करतो ना तुम्ही पहाटे सुद्धा करू शकता, फक्त एवढं आहे की 12च्या आत आपल्याला ग्रंथ वाचन करायचं असतं। 12 ते 12:30 ही त्यांची भिक्षा मागण्याची वेळ असते आणि खरंच तर आपण 12च्या आधी केलेलं अतिउत्तम असतं। ग्रंथ वाचून झाल्यानंतर आपण ग्रंथाला अशा प्रकारे झाकून ठेवायचं असतं, कोणतेही ग्रंथ ओपन ठेवू नये, ते कधीही झाकलेले असावे। जपमाळ सुद्धा आपण त्याचप्रमाणे ठेवलेली असावी, ती सुद्धा आपण कुठे टांगलेली वगैरे नसावी। तर आपण एका ठिकाणी वाटीमध्ये सुद्धा ठेवू शकतो किंवा आपण आसनावर सुद्धा ठेवू शकतो। तर अशा प्रकारे आपली ही पूजा आणि वाचन आपण केलं पाहिजे। ज्यावेळेस आपण कोणत्याही ग्रंथाचे वाचन करतो तर त्यावेळेस आपण आसन घेत असतो बसण्यासाठी। जर आपल्याला प्रॉब्लेम असेल गुडघे दुखणे वगैरे तर आपण खुर्चीवर बसतो किंवा स्टूलवर बसत असतो, तर आपण त्या खाली सुद्धा आसन टाकायचं आणि आपल्या पायाखाली सुद्धा आसन असणं तेवढंच महत्त्वाचं आहे। तर आपल्याला समजलं की आता मासिक धर्म येणार आहे तर आपण वाचन करू नये, आपण आपला मासिक धर्म झाल्यानंतर सुरुवात जरी केली तरी सुद्धा चालतं। असं काही जरुरी नाही की या महिन्यामध्येच किंवा आत्ताच वाचणं जरुरी आहे, आपण ते कधीही वाचन सुरुवात करू शकतो। पण मार्गशीर्ष महिना हा दत्त भगवानचा म्हणजे दत्त जयंतीचा आहे म्हणून आपण या दिवसांमध्ये सुद्धा वाचन करत असतो आणि त्याचप्रमाणे सुतक जरी असेल तरी आपण त्या दिवसांमध्ये सुद्धा वाचन हे करत नसतो। तर अशा बऱ्याचशा समस्या आपल्याला येत असतात, पण आपण स्वामींच्या सेवेत ज्यावेळेस जातो ना त्यावेळेस आपल्या समस्यांना बरेचसे मार्ग आपल्याला मिळून जात असतात। बेसिक नियम जर म्हटलं तर आपण या दिवसांमध्ये कांदा लसूण खाऊ नये कारण ते उग्र आणि तामसी नसतात आणि आपल्या तोंडाचा सुद्धा वास येऊ शकतो। कोणतेही गुरुचरित्राचे आपण पारायण करतो किंवा देवी देवताचे पारायण आपण करत असतो तर वाईट ते काहीच करत नाही आपलं, तर आपल्याला आपल्या कर्मामुळेच आपल्याला खरं आपलं वाईट होत असतं। तर आपण देवांना किंवा कोणत्या गुरूंना दोष देऊ नये, ते आपल्या कर्माचीच फळं असतात, ते आपल्याला भोगावे लागतात। म्हणून आपण हे पारायण करत असताना सात्विकता पाळून जर केलं तर अतिउत्तमच असतं। पण हे खाल्ल्याने महाराज असं करतील आपण तसं करतील काहीच समजायचं नाही। तर तुम्ही दोन्ही वेळेसुद्धा जेवण करू शकता। तुम्हाला वाटतंय ना उपवास करायचा आहे तर एक टाईम उपवास करा, सायंकाळी तुम्ही जेवण करू शकता, फक्त आपल्याला सात्विकता पाळूनच भोजन करायचं असतं। तर बरेचसे जण वरण भात भाजीपोळीसुद्धा खातात, फक्त कांदा लसूण न टाकता स्वयंपाक बनविला जातो। तर अशा प्रकारचे आपण नियम पाळू शकतो। पारायण काळामध्ये शक्यतो आपण जमिनीवर झोपायचं असतं, तर त्यामध्ये तुम्ही चटई सतरंजी किंवा दुलई अशा प्रकारे टाकून सुद्धा झोपू शकता। अगदी ज्यांना खाली शक्य नसेल, पाय दुखत असतील गुडघे वगैरे, तर त्यांनी पलंगावर गादी न टाकता गादीवर आपण सतरंजी चटई टाकून सुद्धा झोपू शकतो। तर असे काही छोटेसे नियम आहेत ते आपण फॉलो करायचे असतात। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गुरुवारी म्हणा किंवा मार्गशीर्ष पूर्ण गुरुवारमध्ये तुम्ही अशा प्रकारे औदुंबराची पूजा करणं सुद्धा तेवढं महत्त्वाचं आहे, कारण औदुंबराच्या झाडाला अनन्य असं महत्त्व आहे। गुरुचरित्र पारायण आपण कोणत्याही दिवसांपासून करू शकतो, फक्त भाव महत्त्वाचा आहे। कारण जो व्यक्ती गुरुचरित्र वाचतो ना
त्याच्यापेक्षा भाग्यवान कोणीच राहू शकत नाही. फक्त कर्म चांगलं करा. मी सुद्धा बऱ्याच वर्षांपासून माझी इच्छा होती की पारायण करावं, पण खरं मी स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं मला की मी पारायण करू शकेल. पण खरंच माझी तीसुद्धा इच्छा पूर्ण झालेली आहे आणि मनात बरेचसे प्रश्न होते ते सुद्धा सुटलेले आहेत. तर गुरुचरित्र पारायण खूप अवघड गोष्ट नाही, कोणीही करू शकतं. तर असं म्हणतातच ना की अशक्यही शक्य करतील स्वामी. खरंच अशक्यही शक्य करतात ते. तर तुम्हाला आजची दिलेली माहिती कशी वाटलेली आहे, माझी पूजेची मांडणी कशा प्रकारे वाटलेली आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.